Thank you. Good morning. Good morning, sir. गुड मॉर्निंग जेनी. Good morning, sir. अरे वा, सकाळी सकाळी तुझा हसरा चेहरा पाहिला ना की खूप छान वाटतं. नाही यार, तुला नेहमी कसं जमतं असं वेळेत यायला? कधीच लेट होत नाहीस तू. Sir, of course, sir. It's my duty. आणि माझे वर्किंग आवर्स फिक्स्ड आहेत ना, सो आय हॅव टू कम ऑन टाइम. वा, आपल्या ऑफिस मध्ये बाकीचे कुणीच पाळत नाहीये हे असं वर्किंग अवर्स वगैरे. सर असं कसं बोलता तुम्ही? सर तुम्ही, पानवलकर सर, कपूर सर, यू ऑल आर सो पंक्च्युअल अँड सो डेडिकेटेड अँड सिन्सिअर अबाउट युअर वर्क. असायलाच हवं. आपण जिथे काम करतो तिथे देवाचं स्थान मानून आपल्याला सेवा करावी लागते, तरच उत्साह राहतो, मन जरा रमतं. सो ट्रू सर. नाहीतर ती समिधा आणि शनाया फक्त अटेंडन्स शीट भरण्यासाठी इथे येतात. सर 2 दिवस झालं समिधा सुट्टीवर आहे. हो, हॉरिबल. त्यांना मोटिव्ह काय बाकी आयुष्यात? हा सर, समिधा आणि शनायाला असं कसं नाहीये? आहे ना. त्या शनायाच्या लाईफ मध्ये तर केवढं मोठं मोटिवेशन आहे. टू गो बिहाइंड गुरु सर. अगदी बरोबर बोललीस तुझे. रोज तिच्या काही ना काही नवीन नवीन थापा असतात. आज काय टेम्पल मध्ये गेले, उद्या काय घरचे कपडे धुतले. फक्त सिंपथी मिळवायची दुसऱ्यांची, बाकी काही नाही. राईट सर. सर आय एम टेलिंग यू, मला इतकं वाईट वाटलं ना. शी केप्ट फुलिंग यू. तुमच्या इमोशनल नेचरचा तिने फायदा घेतला सर. नाही नाही नाही, हा टॉपिक नको प्लीज. आजचा दिवस छान आहे. आज मस्त मीटिंग होणार आहे कॉन्ट्रॅक्ट मसाल्याबद्दल, आणि राधिका वहिनी सुद्धा इथे येणार आहे इंटरव्ह्यू साठी. लेट्स जस्ट होप की हा कॉन्ट्रॅक्ट राधिका वहिनींनाच मिळेल. येस सर. मिळेल म्हणजे काय, नक्की मिळणार, मला कॉन्फिडन्स आहे. वा. आनंद तुला सांगतो, एकदा या मसाल्याच्या कॉन्ट्रॅक्टचा इंटरव्ह्यू होऊन जाऊन दे, मी लगेच बोलणार आहे कपूर सरांची त्या शनायाबद्दल, तिची गच्छंती. अरे सर, भगवान तुम्हारू भलू करे. जर असं खरंच झालं ना, मी नक्की पार्टी देणार. सर मग एक नाही 2 पार्टीज द्याव्या लागतील तुम्हाला. 2 पार्टी का? एक शनाया गेल्याची, थँक्यू, आणि दुसरी राधिका मॅमला कॉन्ट्रॅक्ट मिळाला तर त्याची पण. अरे तारा मोढामा घी साखर. असं झालं तर कन्फर्म 2 पार्टी माझ्याकडनं लिहून घ्या. सर मिळेल ना राधिका मॅमला कॉन्ट्रॅक्ट? ऑब्विसली. अरे आता तूच पार्टी बद्दल बोलतेस आणि वाय यू कॉन्ट्राडिक्टिंग? नाही तसं नाही सर. सर खूप मोठ्या मोठ्या एस्टॅब्लिश्ड कंपनीज आहेत कॉम्पिटिशन मध्ये, आणि राधिका मॅम नवीन आहेत ना, त्यांना इतकी इन्फॉर्मेशन नाही अबाउट द कॉर्पोरेट वर्ल्ड. जेनी, जस्ट थिंक पॉझिटिव्ह, ओके? राधिका वहिनींनाच मिळणारा या कॉन्ट्रॅक्ट मला गॅरंटी आहे. सर, गजानन महाराज सगळं चांगलं करणार आहे बघा. हो, मी आत्ताच मठात जाऊन आलो. राधिका मॅडमलाच सगळे ऑर्डर मिळणार आहे बघा. वा, खरंच. अरे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा असल्यावर त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट मिळणारच मिळणार, मला खात्री आहे ना. वा वा. आणि मला ही पण खात्री आहे की त्यांचं प्रेझेंटेशन आज चांगलंच होणार. हो सर. हे घे, आलं घालून चहा केलाय. अगं राधिका, तुला माहितीये ना मला चहा नाही आवडत. मला ग्रीन टी दे बरं, याने असं मळमळण्यासारखं होतं मला. अहो हो, पण आल्याच आहे, बरं वाटेल तुम्हाला. हा घ्या. ठेव ठेव. बरं आधी चहा घ्या, नंतर त्या गोळ्या मागवून घ्या. गोळी घ्या नंतर. हा मी राधिका, तूच आणून दे ना प्लीज. अहो असं काय करून राहिलात? मला उशीर होऊन राहिला ना. मी नाही मागवणार ना प्लीज. आणि तसंही तू उशिरा गेले नाही, कपूर सर चिडणार थोडीच आहे तुझ्यावर. दे ना, तूच मागून दे ना. अहो हो, पण दुसऱ्याच्या वेळेला काही किंमत असते का नाही? तुम्ही मागवून घ्या ना गोळ्या. हा राधिका, मी त्याच्याशी बोलणार नाही. एक तर अत्यंत उर्मट माणूस आहे, 1 नंबरचा. त्याला मागच्या वेळेला फोन केला तेव्हाही आमचं भांडण झालं होतं. तो बरं मी फोन बरं बरं, मी शांत राहा बरं. तुम्ही पण ना, मीच मागवते गोळ्या. आपण फोन नाही उचलून राहिला. तुम्ही आत्ता? अगं आम्ही तुला विश करायला आलो होतो, पण तू अजूनही घरच्या कपड्यात काय आहेस? अगं हो, निघतच होते मी, पण यांना जरा बरं वाटेल असं झालं. का? काय झालं? अचानक चक्कर आली यांना. बीपी लो झालं यांचं. अचानक? हो ना, मी जरा औषध घेऊन येते. अहो नाही, मला द्या ना, मी आणतो गोळ्या.
द्या. अहो नको, कशाला तुम्हाला त्रास? अहो तुम्हाला प्रेझेंटेशनला जायला उशीर होईल, आम्ही बघतो बरोबर याच्याकडे. द्या मला, द्या. बरं मग रेवती, तू माझं एक काम करशील का? बोल ना. मी माझे मसाले वापरून काही पदार्थ तयार केलेत, तेवढे झालेले आहेत, तू फक्त काढून ठेव. हा हो मी करते ते सगळं. तू जा आता, आवर, उशीर होतोय तुला राधिका. बरं. हे काय पुढे निघाला? ऑफिसला. बरं नाहीये ना तुम्हाला? हा नाही, आता बरं वाटतंय. आय एम मच बेटर ना. काय माणूस आहे हा. जायचंच होतं तर राधिकाला बरोबर घेऊन जायचं ना. राधिका, आटपलं का तुझा? राधिका, हा येऊन राहिले. रेवती, हे कुठे? ऑफिसला गेला. म्हणजे रेवती, तू त्यांना जाऊ कसं दिलं? अगं इतकं बरं नाही ना त्यांना. किती भोळी आहेस तू राधिका. बरोबर आहे तुझं. हे कुठे खरं वागणार आहेत माझ्याशी? मीच मूर्ख हे सगळं खरं समजून बसले. तो विषय पुरे आता. हं? आता निघ तू. प्रेझेंटेशन करायचंय ना. हं? निघ. आणि अगं किती पदार्थ बनवलेस तू? अगं 3 तर बनवले. आपल्याला राधिका मसाल्याची चव दाखवायची ना त्यांना. ग्रेट आहेस. कसं जमतं ग सगळं? तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर आहात ना, म्हणून जमून राहिलं मला. बर, आता आभार प्रदर्शन पुरे. निघा. चल राधिका. हा, ऑल द बेस्ट. थँक्यू. रेवती, हे सगळं लावून घेशील का तू? हो मी करते. तू जा आता. निघ. चल. बाय. राधिका, या. तुम्ही बाहेर या. अगं बाहेर. बाहेर या ना नानीजी. नानाजी, बोलवा ना त्यांना. लवकर या बाहेर. राधिका आली आहे. काय ग? काय निघालीस? नानाजी, अरे या लवकर. काय? हो झालं का? हो, हे घ्या. हा, काय हे मला धरा. काय? हे धरा ना. अरे काय? धरा तर. अरे वा. अगं काय हो हो करते? हो हो. ऑल द बेस्ट. हो हे बघ, छान करायचं प्रेझेंटेशन. हो. काही विसरायचं नाही. नाही. लॅपटॉप मध्ये बघून बिनचूक करायचं, कॉन्फिडेंटली. अरे हो हो हो, केवढ्या सूचना करतेस नानी तू. तिला सगळं कळतं काय करायचं काय नाही करायचं. हो, पण आई वडिलांना काळजी तेवढीच वाटते ना. जा, ऑल द बेस्ट. हो. निघते मी. हो, नानाजी, मस्त निघते. कर प्रेझेंटेशन. हो, येते.